नमस्कार मित्रांनो, मी उमेश. स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. महाडीबीटी पोर्टलवर बियाण्यांसाठी अर्ज सुरू झालेले आहेत आणि यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या बियाण्यासाठी अर्ज करू शकता. हे बियाणे तुम्हाला 50% ते 100% अनुदानावर दिले जातात. तर खरीप हंगामाच्या पेरणीसाठी आता या बियाण्याचं ऑनलाईन कसं करायचं याबद्दलचीच माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. परंतु त्यापूर्वी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. बियाणे तुम्हाला ऑनलाईन ऑर्डर करायची असतील तर तुम्ही टॅग प्रोडक्टमध्ये क्लिक करून ही बियाणे ऑनलाईन ही खरेदी करू शकता. जसं इथे पाहू शकता सोयाबीनचं बियाणे आहे. त्यानंतर तुम्हाला तीळ याचं बियाणं पाहायला मिळेल किंवा ग्राउंडनट म्हणजे भुईमुग जे आहे याचंही बियाणं तुम्हाला ऑनलाईन जर खरेदी करायचं असेल टॅग केलेल्या प्रोडक्टमधून किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या प्रोडक्टची लिंक दिलेली आहे, येथूनही तुम्ही बाय करू शकता. चला तर मग पाहूयात की ऑनलाईन अर्ज कसा भरायचा. अर्ज करण्यासाठी तुम्हाला महाडीबीटी पोर्टलमध्ये वैयक्तिक शेतकरी यामध्ये तुमचा शेतकरी आय डी प्रविष्ट करून OTP पाठवा यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती एक OTP येईल. तो OTP टाकून तुम्हाला लॉग इन करून घ्यायचा आहे. त्यानंतर OTP तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल म्हणजे फार्मर आय डीची लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर पाठवण्यात आलेला आहे. तो OTP टाकून OTP तपासा यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि लॉग इन करून घ्यायचं आहे. लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस पाहायला मिळेल. यामध्ये आपणाला बियाणे वितरण प्रात्यक्षिक, फ्लेक्सी घटक, औषधे आणि खते यामध्ये बाबी निवडा यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. बाबी निवडा यावरती क्लिक केल्यानंतर तुमचा जिल्हा येणार आहे, तालुका येणार आहे, गाव येणार आहे, फार्मर आय डी येणार आहे, सर्वे नंबर येणार आहे. एकापेक्षा जास्त जर तुमचे सर्वे नंबर असतील किंवा फार्मर आय डी असतील तर तेही तुम्हाला इथं पाहायला मिळतील. त्यानंतर आपणाला खाली यायचं आहे. हंगाममध्ये आता आपणाला खरीप हंगाम निवडायचा आहे. घटकमध्ये प्रमाणित बियाणे वितरण यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर पिकाचा प्रकार म्हणजे तुम्हाला कोणता गळीत धान्य हे निवडायचं आहे पिकाचा प्रकारमध्ये. त्यानंतर तुम्हाला कोणता पिकाचं बियाणं पाहिजे, कारळे, तीळ, भुईमूग, सूर्यफूल किंवा सोयाबीन यापैकी तुम्हाला जे बियाणे पाहिजे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर प्रस्तावित क्षेत्र तुम्हाला हेक्टरमध्ये टाकायचं आहे. तुमच्याकडे जेवढं क्षेत्र अवेलेबल असेल ते तुम्ही इथं टाकू शकता. मॅक्झिमम तुम्ही 1 हेक्टर क्षेत्र टाकू शकता. मी इथं 0.79 टाकत आहे. त्यासाठी तुम्हाला किलोमध्ये बियाणे किती वाटप केलं जाईल याचं समोर दाखवलं जाईल. 59 किलो तुम्हाला इथं दाखवलं जाणार आहे. त्यानंतर तुम्हाला खाली जतन करा यावरती क्लिक करून तो आपला जो अर्ज आहे तो सेव्ह करायचा आहे. जतन करा यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला विचारलं जाईल की तुम्हाला एखादा आणखीन घटक यामध्ये ॲड करायचा आहे का? जर असेल तर येस करा, अन्यथा तुम्हाला नो करायचं आहे. नंतर आपणाला अर्ज सादर करा यावरती क्लिक करायचं आहे. आपण आता घटक ॲड केलेले आहेत. अर्ज सादर करा यावरती क्लिक केल्यानंतर याला ओके करायचं आहे. आपल्याला प्राधान्यक्रम द्यायचे आहेत. एकापेक्षा जास्त जर अर्ज असतील तर इथे पहावर क्लिक करून तुम्ही त्याला प्राधान्यक्रम देऊ शकता. पहावर क्लिक केल्यानंतर आपण जे घटक ॲड केलेले आहेत ते तुम्हाला इथं दाखवणार आहे. यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे आणि यावरती टिक मार्क करून अटी शर्तीला टिक मार्क करून पे ॲप्लिकेशन फीस यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. पे ॲप्लिकेशन फीस यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ₹23.60 पेमेंट करायचं आहे. या ठिकाणी पाहू शकता ₹23.60 पेमेंट, मेक पेमेंट यावरती क्लिक करून तुम्हाला करून घ्यायचं आहे. हे पेमेंट तुम्ही UPI किंवा क्रेडिट डेबिट कार्ड, नेट बँकिंग याने करू शकता. पेमेंट झाल्यानंतर इथं तुम्हाला दाखवलं आहे सक्सेस झालेलं आहे तुमचं पेमेंट. त्यानंतर आपणाला काय करायचं आहे, घटक इतिहास पहा यावरती क्लिक करायचं आहे. डाव्या बाजूला घटक इतिहास पहा हे ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळेल. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला लागू केलेले घटक यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. लागू केलेले घटक यामध्ये तुम्ही ज्या काही घटकासाठी या अगोदर अर्ज केलेला असतील तेवढे घटक तुम्हाला इथं पाहायला मिळतील. या ठिकाणी पाहू शकता तुमचा अर्ज तुम्हाला इथं पाहायला मिळेल. त्यानंतर पावती पहा याच्यासमोर एक डाउनलोडचं ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळेल. त्यावरती क्लिक करून तुम्ही या शेतकऱ्याची पावती प्रिंट करू शकता. या ठिकाणी पाहू शकता पावती पहा यासमोर डाउनलोडचं एक ऑप्शन देण्यात आलेलं आहे. त्या आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या शेतकऱ्याची पावती दिसणार आहे. अशा प्रकारे तुम्ही प्रमाणित बियाण्यासाठी अर्ज करू शकता. अर्ज करत असताना काही अडचण येत असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका.